21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव शुक्रवार 12 ते 19 डिसेंबर या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे। या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा भारतीय क्रिकेट संघाचे कसोटी क्रिकेटवीर निलेश कुलकर्णी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते व आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, संजय दिना पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी 12 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता संपन्न होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी माजी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष शरद पाटील आणि गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव है। आगरी फोरम गेली 35 वर्ष 35 साल समाज उन्नति के लिए काम कर रही है और ये 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव है। इसकी जिम्मेदारी, अध्यक्ष पद की जिम्मेदारी मेरे ऊपर आई है। हमारे जो सभासद है आगरी फोरम के, सब अनुभव संपन्नता उसमें है तो वो पार पड़ सकते हैं। इसलिए हर साल में हमारा आगे में हर साल अध्यक्ष बदले हो जाएगा। और ये जो महोत्सव है, आगरी महोत्सव के बारे में ठाणे, मुंबई, रायगढ़ जिला के लोग हैं, जिलावासी है, भूमिपुत्र है, उनके मन में ये आगरी महोत्सव के बारे में बहुत आकर्षण रहता है। वो दिसंबर कभी आता है इसकी राह देखते हैं। हम आगरी महोत्सव साजरा करते हैं, लोगों को व्यासपीठ देते हैं, लोगों का प्रबोधन हो, इसके लिए बहुत कुछ समाज के जो विषय है उसके बारे में लेक्चर्स रहते हैं। और इस साल में ऐसा कि ये महोत्सव के माध्यम से जो निधि जमा होता है, इसमें से हम समाज के जो 50 लड़के ऐसे हैं जिनको आगे का शिक्षण देने के लिए, क्रीड़ा क्षेत्र में जाने के लिए कुछ जरूरत है, उनको हम सहायता करने का सोच रहे हैं। ये 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल इथे पार पडणार आहे। अनेक नवीन कार्यक्रम तिथे होणार आहेत। याच्यामध्ये पहिल्याच दिवशी संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या जीवन चरित्रावरती आपले सर्व महाराज मंडळी यांचं इथे चर्चासत्र असेल। दुसऱ्या दिवशी आदरणीय दिबा पाटील साहेब यांच्याविषयी चर्चासत्र आहे आणि त्याच्यानंतर आगरी समाजाचं एक मराठी साहित्य आगरी पद्धतीचं व्हावं या दिवसाचं एक दिवसीय साहित्य कार्यक्रम तिथे असेल। तो सकाळी 10 ते संध्याकाळी असेल आणि त्याच वेळी संध्याकाळी त्याच व्यासपीठावरती आगरी महोत्सवाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष किंवा इतर काही साहित्यिक लोक येतील आणि आगरी बोली भाषेला एक मोठं मान सन्मान देण्याचं काम या व्यासपीठावर होणार आहे। त्याच्यानंतर AI हा विषय जो आहे, इथे आपले प्रसिद्ध लेखक आपले अच्युत गोडबोले साहेब हे तिथे देतील आणि तरुणांसाठी जे काय अवेअरनेस पाहिजे, आपण नवीन जी काय आपली पोरं आहेत त्यांना काही गोष्टी सूचना कराव्यात, असे कोल्हापूरला खास गायत्री पाटील येणार आहेत। असे भरगच्च कार्यक्रम आपण इथे देत आहोत। त्याचबरोबर इतर लोकांचा सन्मान सुद्धा करणार आहोत। आताच आमचे नवे अध्यक्ष शरद पाटील सांगितलं की 5 लाखाचं एक 50 लोकांना आम्ही एक विद्यार्थी होतकरू विद्यार्थ्यांना बक्षीस एक मानधन त्यांना देणार आहोत की ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी, आणि जवळ 1 लाखाच्या वरती बक्षीस आदरणीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार, गोविंद चौधरी खेल पुरस्कार, आदरणीय हरचंद्र पाटील शिक्षण पुरस्कार, असे लाखाच्या वरती बक्षीस की अप्सारित मदत या आम्ही त्या लोकांना आम्ही देणार आहोत। त्याच्यामुळे आगरी महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे होत असताना आज याच व्यासपीठावरनं जेव्हा आम्ही संत सावळाराम महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून मागणी केली होती, ती मागणी सुद्धा पूर्ण होत असताना 10 एकर जागा आज आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर 10 कोटी सुद्धा त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच त्याचं भूमिपूजन सुद्धा होण्याची शक्यता आहे।